तुकाराम मुंढे यांच्याबद्दल एक गंभीर तक्रार करण्यात आली आहे। विधिमंडळाच्या कामकाजाच्या दरम्यान मुंढेंच्या बदलीची मागणी तर झालीच, पण त्याचबरोबर तुकाराम मुंढे यांनी 40 कोटी रुपयाचं नुकसान केलं असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे। मंत्री तुकाराम मुंढे या प्रकरणात ज्यांनी जे आहे त्या निलंबनाची मागणी केलेली असे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करूया, कारण की त्यांना पुन्हा धमकीचा कॉल आलेला आहे आणि या संदर्भात त्यांची मागणी आहे की त्यांना निलंबन करण्यासाठी मागणी जी धरून लावली होती, त्यासाठी त्यांना जे आहे ते धमकीचा फोन येतात। काय सांगाल, काय आपली मागणी आहे? नाही, तुकाराम मुंडे हे का घाबरत आहे मलाच नाही कळून राहिलं। ते आपले स्वतः पाक समजतात, पुतळ्या धांदळच्या समजतात, गंगासारखं अगर ते समजत असेल तर त्यांना का गरज होती की आपल्या कार्यकर्त्याला सांगून, आपल्या NGOला सांगून मला धमकी देण्याचा जो प्रयत्न त्यांनी 2 दिवसा अगोदर केला। आपण FIR दाखल केली, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर निवेदन बी गेलं का कारवाई होणार। पुन्हा काल रात्री 10:47 पुन्हा मला फोन आला, त्याची तक्रार बी रात्रीच मी पोलीस कमिशनर साहेबाला ताबडतोब त्या ठिकाणी सांगितली आणि त्यांनी सांगितलं का तू तुकाराम मुंडेच्या विरुद्ध निलंबनाची मागणी करून आला आणि तू आतापर्यंत जिवंत कसा, अशा प्रकारचे अनाप तो बोलायला लागला, शिवीगाळी करायला लागला। मी मोबाईल बंद केला ना CPला, त्याची मी तक्रार ताबडतोब त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्या कारवाईची मागणी जी आहे ते भाजपचे आमदार जे कृष्णा खोपडे यांनी केलेली आहे। कॅमेरामन दीपसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।